महत्वाची बातमी, पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडेंचा दावा, पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवारही घड्याळ चिन्हावरच निवडणुका लढवणार असं दत्ता धनकवडेंनी म्हटलंय। आमच्या पक्षाचे उमेदवार तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार, प्रशांत जगताप यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे, सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे। हे बघा, माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे। माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे।